जय गुरुमाऊली. विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज पारंपरिक पद्धतीने सातूचे पीठ करणार आहे. विदर्भमध्ये उन्हाळ्यामध्ये सातूचे पीठ आवर्जून करतात. एकदा करून ठेवलं की 3 महिने छान टिकते. पौष्टिक रेसिपी आहे. घरच्या घरी अशा पद्धतीने करून बघा. सातूचं पीठ करण्यासाठी 1 वाटी गहू घेतले. निवडून घ्यायचे. 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. 2 वेळ धुतल्यानंतर यामध्ये पाणी टाकून 10 ते 15 मिनिट गहू असे पाण्यामध्ये ठेवायचे. 15 मिनिटानंतर पाण्यातून काढून घ्यायचे आहे. एका चाळणीमध्ये पाणी निथळत ठेवायचे. पाणी निथळल्यानंतर गहू सुकवून घ्यायचे आहे. 1 वाटी गहू आहे. एका ताटात सुती कापडावर गहू सुकवून घेत आहे. असं एकसारखं करून यावरचं पाणी सुकवून घ्यायचं. पूर्णपणे सुकवायचे नाहीत. उन्हामध्ये सुकवायचे नाहीत. उन्हाळा आहे त्यामुळे लवकर सुकतात. 20 ते 25 मिनिटानंतर हाताला असे ओलसर लागत आहे. वरून पाणी नाही, पण हाताला ओलसर लागत आहे. असेच गहू पाहिजे. गहू असे कोरडे झाले आहे. हे सर्व एकत्र करून भाजून घ्यायचे आहे. मी लोखंडी कढईमध्ये गहू भाजणार आहे. लो फ्लेमवर भाजायचे. 20 ते 25 मिनिट भाजून घ्यायचे आहे. गहू खरपूस भाजून घ्यायचे आहे. छान आतपर्यंत भाजल्या गेले पाहिजे. घाई करायची नाही. लो फ्लेमवरच भाजायचे. लोखंडी कढईमध्ये छान खरपूस भाजल्या जाते. गहू जितके छान भाजून घ्याल सातूचं पीठ तितकंच खमंग होईल. गहू असे फुटायला लागले आहेत. अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. नवीन रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल. लाईक करा. गव्हाचे दाणे असे छान फुलले आहेत. गहू भाजताना अजिबात घाई करायची नाही. खमंग भाजले आहेत. काढून घेते. हे थंड करून घ्यायचं आहे. कढई गरमच आहे. यामध्ये अर्धा चमचा जिरे. गॅस बंदच ठेवायचा. गरम कढईमध्ये जिरे भाजले जाते. तेही यात टाकून घेते. 1 वाटी गहू घेतले होते. त्यासाठी 1 वाटी फुटाणे घेत आहे. दालवा घेतला तरी चालेल. दालवा घ्यायचा असेल तर 1 वाटी घ्यायचा. हे भाजलेले गहू थंड झाले आहे. यामध्ये 1 वाटी फुटाणे. हे सर्व मिक्स करून घ्यायचं. कमी प्रमाणात असल्यामुळे गिरणीमधून दळून न आणता मी घरीच मिक्सरमध्ये बारीक करणार आहे. हे सर्व मिक्सरच्या भांड्यात काढून शक्य होईल तेवढं बारीक करायचं आहे. एकसारखं बारीक होण्यासाठी मैद्याच्या चाळणीने गाळून घ्यायचं आहे. गहू भाजल्यामुळे हलके झाले आहेत. फुटाणे भाजलेलेच आहेत. त्यामुळे मिक्सरमध्ये लवकर बारीक होते. हे असं चाळणीत राहिलेलं बाजूला काढून घ्यायचं. घरच्या घरी पौष्टिक सातूचं पीठ तयार आहे. गाळून घेतल्यामुळे एकसारखं पीठ तयार झालं आहे. यामध्ये इलायची पावडर, जायफळ पावडर मिक्स करून घ्यायचं. खमंग सातूचं पीठ तयार आहे. हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवलं की 2 ते 3 महिने छान टिकते. इलायची, जिरं, जायफळचा मस्त सुगंध येत आहे. आता हे पीठ कसं खायचं हे बघू. अर्धी वाटी पाण्यामध्ये या चमच्याने 2 चमचे गूळ. लवकर विरघळण्यासाठी गूळ किसून घ्यायचा. चवीनुसार गूळ घ्यायचा. गोड किती पाहिजे त्याप्रमाणे गूळ घ्यायचा आहे. गूळ पाण्यामध्ये विरघळला. हे पाणी गाळून घ्यायचं आहे. यात 1 वाटी थंड पाणी घेतलं. थंड पाणीच घ्यायचं. मटक्यातील पाणी आहे. यामध्ये सातूचं पीठ आपल्याला किती घट्टसर किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे घ्यायचं. मिक्स करून घ्यायचं. हे बघा छान मिक्स झालं. माझ्याकडे असं थोडं घट्टसर आवडते.
यापेक्षा थोडं पातळ पाहिजे असेल तर आणखी थोडं पाणी टाकायचं. दूध आणि पिठी साखर टाकून पण सातूचं पीठ खाऊ शकता. त्यासाठी दूध तापवून थंड केलेलं घ्यायचं. गुळाच्या पाण्यातील साजूक तूप टाकलेलं सातूचं पीठ तयार आहे. मस्त खमंग सुगंध येत आहे. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी पौष्टिक, चविष्ट, पारंपरिक सोपी रेसिपी आहे. करून बघा. पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन.